एक गोष्ट मी अलीकडे खूप नोटीस करतोय. आता बरेच म्युझिशियन्स आणि प्रोड्युसर्स मिक्स कम्प्लीट झाल्यावर थेट इंजिनियर कडे पाठवण्याआधी एकदा AI मास्टरिंग वर ट्रॅक टेस्ट करून बघतात. आणि ऑनेस्टली सुरुवातीला मला हा कॉन्सेप्ट थोडा स्ट्रेंज वाटायचा, कारण मनात एकच थॉट यायचा की AI खरंच म्युझिक समजू शकतं. पण नंतर क्युरिओसिटी म्हणून मी काही ट्रॅक्स कम्पेअर करायला सुरुवात केली आणि तिथेच मला एक इंटरेस्टिंग गोष्ट जाणवली. लँडर, रोएक्स ऑटोमिक्स किंवा आयझोटोपे ओझोन सारखी टूल्स फक्त साऊंड लाऊड करत नाहीत, कधी कधी त्या तुमच्या मिक्सकडे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघायला लावतात. उदाहरणार्थ, जर व्होकल्स थोडे मागे जात असतील किंवा बेसमुळे मिक्स मडी वाटत असेल, तर काही AI सजेशन्समुळे त्या गोष्टी पटकन नोटीस व्हायला लागतात. आणि मला पर्सनली त्यातली ही गोष्ट जास्त युजफुल वाटली. फायनल आन्सर म्हणून नाही, पण एक ऑनेस्ट सेकंड ओपिनियन म्हणून. कारण आपण जेव्हा सतत स्वतःचाच ट्रॅक ऐकत असतो तेव्हा काही गोष्टी नकळत मिस होतात आणि कधी कधी एक फ्रेश लिसनिंग पर्स्पेक्टिव्ह खूप हेल्प करून जातो. पण एक गोष्ट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. AI क्लॅरिटी देऊ शकतं, बॅलन्स सजेस्ट करू शकतं, पण इमोशन अजूनही तुम्हालाच फील करायचं असतं. कारण शेवटी मास्टरिंग म्हणजे फक्त टेक्निकल प्रोसेस नसतं, ते ट्रॅकची फील प्रिझर्व करण्याबद्दलही असतं. म्हणून पर्सनली मी AI ला रिप्लेसमेंट म्हणून नाही बघत, पण क्रिएटिव्ह प्रोसेस मधला एक स्मार्ट कंपॅनियन म्हणून नक्की बघतो. तुम्ही सुद्धा वेळ मिळाला तर तुमचे मिक्सेस अशा टूल्सवर टेस्ट करून बघा. कंपॅरिझन मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी जाणू शकता, कारण टेक्नॉलॉजी बदलत राहणारच आहे. पण शेवटी म्युझिक कनेक्ट होतं ते अजूनही ह्युमन इमोशनमुळेच. जर तुम्हाला म्युझिक, पोएट्री आणि अशा प्रॅक्टिकल इन्साइट्स मध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनल फॉलो करून ठेवा. आपण अजून खूप काही एक्सप्लोर करणार आहोत.